मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या 2024 विधानसभा ही आपल्याला जवळपास येताना दिसत आहे आणि 2024 विधानसभा जवळपास येत असल्या कारणामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये विरोधक आणि सत्ताधारी हे वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ते राजकारण आपल्याला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या दिशा दाखवत आहे आणि सत्ता कुठं जाईल हे आपल्याला सध्या तरी सांगणं कठीण आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला माहित आहे सध्या 2024 विधानसभेचा जर विचार करायचा झालं तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर लक्षात घेणं गरजेचं आहे, तो आहे जरांगे फॅक्टर. कारण जरांगे पाटील जर राजकारणात उतरले तर वेगवेगळे गणिताचे समीकरण हे बदलू शकतात. सत्ताधाऱ्यांचे असो विरोधकांचे कुठलेही समीकरण हे बदलू शकतात. त्यामुळे आपल्याला माहित आहे जरांगे पाटील हे सध्या विधानसभेच्या तयारीस लागलेले आहेत. त्यांच्याकडे त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की 700 ते 800 उमेदवारांचे फॉर्म महाराष्ट्रातून त्यांच्याकडे जमा झालेले आहेत. इतके मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे फॉर्म हे उमेदवारी स्वीकारण्याचे फॉर्म जमा झालेले आहेत आणि त्यांनी त्यावर उत्तर दिलं की मी सध्या महाराष्ट्रामध्ये चाचपणी आमची चालू आहे. महाराष्ट्रामध्ये जे योग्य उमेदवार वाटतील आम्हाला ते देण्यात येतील आणि जर महाराष्ट्रामध्ये हे समीकरण असे बदललं, जर जरांगे पाटलांनी खरंच निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली तर महाराष्ट्रामध्ये समीकरण काय होऊ शकतात आणि महाराष्ट्रामध्ये येण्याची सत्ता कोणाची येऊ शकते आणि जरांगे पाटील स्वतः निवडणूक उतरतील आणि जर उतरतील तर ते नेमकं कुठून उतरतील हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, पुढे जायच्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व शेअर करायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो, 2024 विधानसभेची निवडणुकीआधी 2024 ची लोकसभेची निवडणूक पार पडली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले की सगळ्यात जास्त हा मुद्दा चालला म्हणजे तो आहे मराठा आरक्षण आणि सगळ्यात जास्त जे निवडणूक उमेदवार जे निवडून आले ते मराठा समाजाचे उमेदवार निवडून आले आणि मराठवाड्यामध्ये तर भाजपचा सुपडा साफ झाला हे सुद्धा म्हणायला वावगं ठरणार नाही. मित्रांनो, त्यामुळे जरांगे फॅक्टर हा महाराष्ट्रामध्ये सध्या जोरदार चालणार आहे. त्यामुळे जर जरांगे पाटलांनी जर उडी घेतली तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळे समीकरण पाहायला मिळू शकतात. जर जरांगे पाटलांनी समीकरण बदलली तर नेमकं काय बदलू शकतं? मित्रांनो, सगळ्यात जास्त बदलू शकतं ते म्हणजे आहे सत्तापालट होऊ शकतं. सत्तापालट होऊ शकतं म्हणजे जरांगे पाटलाचे जरी 100 आमदार जरी निवडून आले तरी सत्ता ही जरांगे पाटलाची येणार आहे आणि जरांगे पाटील जर सत्ता जर आली तर नक्कीच ते मुख्यमंत्री होऊ शकतात. मित्रांनो, जर असं झालं तर जरांगे पाटलाला सुद्धा निवडणूक लढवावी लागणार आहे. ते आमदार असल्याशिवाय ते मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. मग मित्रांनो, आपल्याला जर आमदार जर त्यांना व्हायचं असेल तर नेमकं कुठून उभारू शकतात? मित्रांनो, आपल्याला माहित आहे त्यांचा सगळ्यात जास्त बीडचा बालेकिल्ला हा जरांगे पाटलाचा बालेकिल्ला सध्या म्हणून ओळखला जात आहे आणि जरांगे पाटलाच्या अशा घोषणा सुद्धा येत आहेत बीडमधून की बीडचा बालेकिल्ला जरा पाटलांचा किल्ला आहे असं म्हटलं जाते. परंतु जर बीडमधून जर उभा राहू इच्छित असेल तर नेमकं कुठून उभा राहू शकतात हे आपण हे बघू. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चर्चेला जाणारे सध्या उमेदवार असतील ते म्हणजे असतील ते मनोज जरांगे पाटील. जरांगे पाटील जर उभारले बीडमधून तर बीड जिल्ह्यातून स्वतः बीडमधून उभारू शकतात किंवा गेवराई आणि माजलगाव या मतदारसंघातून ते उभारू शकतात आणि असं झालं तर नीती निवडणूक नक्कीच लागणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील हे कुठून उभा राहतील आणि कुठून उभा राहून ते निवडून येतील आणि तुम्हाला वाटते कुठून उभा राहावे हे तुम्ही माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ते निवडून येतील का हेही या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.